मंडळी, गेल्या 2 दिवसांपासून जगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात फक्त दोनच गोष्टींची चर्चा आहे. ते म्हणजे चायना आणि चायनीज डीपसीक एआय चॅटबॉट. या डीपसीक एआय चॅटबॉटनं अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवली असून डीपसीक लॉन्च झाल्यापासून अमेरिकेतील एकूण टेक्नॉलॉजी कंपनीत अक्षरशः पळापळ सुरू झाली आहे. त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयवर आजवर मक्तेदारी असलेल्या अमेरिकन कंपनींना चीनच्या डीपसीकनं धक्का दिलाय. एनव्हिडिया कंपनीचे 600 अब्ज डॉलर काही मिनिटांमध्ये स्वाहा झालेत आणि गुगल, ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट, मेटा अशा अनेक कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. तसंच चायना जगाला धक्के देण्यात सर्वात टॉपला आहेच. त्यांनी दिलेल्या कोरोनाच्या वेदना अजूनही कुणी विसरू शकलेलं नाहीये. कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला होता भारताला, कारण बऱ्यापैकी प्रोडक्टसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला विमानसेवा बंद झाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागला होता. असो, मुद्दा तो नाही. विषय असा आहे, ज्यानं कोणी अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील एक हाती सत्तेला सुरुंग लावलाय, जागतिक शेअर मार्केटमध्ये खळबळ माजून दिले आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. त्या तरुणाचं नाव आहे लियांग वेनफेंग. आता लियांग वेनफेंग कोण, त्याची काय स्टोरी आहे, थोड्या पैशात त्यानं चायनासाठी आर्थिक महासत्ता होण्याचे दरवाजे कसे उघडलेत, त्याची माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, काल आपण डीपसीक एआय नेमकं काय आहे आणि त्यानं कशी जगभरात खळबळ माजवून दिली त्याची टोटल माहिती घेतली. त्यामुळं या व्हिडिओची सुरुवात करू लियांग वेनफेंग या अवलियापासून. मंडळी, लियांग वेनफेंग हा अतिशय ताकदीचा चीनी एआय डेव्हलपर असून त्यानंच डीपसीक एआयला जन्माला घातले. सध्या लियांग वेनफेंग हा 40 वर्षांचा आहे. तो स्वतः डीपसीकचा संस्थापक आणि सीईओ आहे. त्याच्या निर्मितीनं ओपन एआयच्या चॅट जीपीटीच्या साम्राज्याला सुरुंग लागलाय. लियांगचा जन्म चीनमधील झानजियांग राज्यात झाला. त्याचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. लियांग सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. सतत नवनवीन शिक्षण घेण्याचा त्याचा ध्यास होता. शाळेतील दिवसापासूनच तो नव्या गोष्टी इन्व्हेंट करण्याच्या गप्पा करायचा. त्याला शिकून सवरून तंत्रज्ञानाचे हे जग बदलायचं होतं. त्यामुळे तो तंत्रज्ञानातील प्रत्येक गोष्टीबाबत क्युरियस असायचा, शिकण्याचा प्रयत्न करायचा. त्याला ज्या गोष्टीचा त्रास होईल त्यावर तज्ज्ञांकडून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याच ध्यासापोटी लियांगनं चीनमधील झोजियांग विद्यापीठातून 2007 साली आयटी इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली. 2010 साली त्यानं माहिती आणि तंत्रज्ञान इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. लियांगनं रिसर्च मॅनेजमेंटच्या दरम्यान टार्गेट ट्रॅकिंग अल्गोरिदम शोधलं, ज्याचा पुढे कमी खर्चातील PTZ कॅमेऱ्यात वापर केला जाऊ लागला. लियांगनं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फार कमी काळ नोकरीच्या मागे धावाधाव केली, कारण त्याच्या कल्पना त्याला स्वस्त बसून देत नव्हत्या. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एआयशी संबंधित अनेक कंपन्यांची स्थापना केली. त्यामध्ये 2013 साली हांगझो याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, 2015 साली झोजियांग जिजुझांग ॲसेट मॅनेजमेंट, 2019 साली हाय फ्लायर एआय आणि 2023 साली डीपसीक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी एजीआय डेव्हलप करण्याचं काम करते. लियांगचा सर्वसाधारण लुक पाहिला तर कुणीही त्याच्याकडे पाहून त्याचा बुद्धिमत्तेचा अंदाज लावू शकत नाही. लियांगच्या व्यवसायात पार्टनर असणाऱ्या आणि पैसे गुंतवणाऱ्या एका उद्योजकानं सांगितलं की जेव्हा आम्ही त्याला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी एक विचित्र केशरचना असलेला तरुण अशी त्याची पहिली प्रतिमा आमच्या मनात निर्माण झाली होती. आम्ही त्याला गांभीर्याने घेतलं नव्हतं, कारण त्याला त्याचं विजन नीट मांडता आलं नव्हतं. संपूर्ण जग बदलणारी यंत्रणा मला उभी करायची आहे इतकंच तो म्हणत होता. पण तेव्हा तो जो सांगतोय ते फक्त बाईट डान्स किंवा अलिबाबा सारख्या मोठ्या कंपन्याच करू शकतील असं आम्हाला वाटलं होतं, असं तो उद्योजक म्हणाला. पण लियांगनं सर्वांचे अंदाज चुकवले हे आता सिद्ध झालंय. म्हणजे लियांगनं बनवलेलं डीपसीक एआय अजून डेव्हलपिंग मोडमध्ये, ते पूर्णपणे रेडी झालेलं नाहीये. कारण डीपसीकला भारताच्या ईशान्येकडील राज्यांशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा चॅटबॉटनं कोणते उत्तर दिलं नाही. त्यामुळे वापरकर्त्यांना धक्का बसला. एका वापरकर्त्यानं डीपसीक या चॅटबॉटला अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य आहे का असा प्रश्न विचारला. यावेळी उत्तर आलं, माफ करा, ते माझ्या सध्याच्या व्याप्तीच्या बाहेर आहे. चला दुसऱ्या कशावरती बोलूया. यावेळी वापरकर्त्यानं चॅटबॉटला भारताच्या ईशान्येकडील राज्यांची नावं सांगण्यास सांगितलं. पण त्यावेळी डीपसीकचं उत्तर आलं की माफ करा, ते माझ्या सध्याच्या व्याप्तीच्या बाहेर आहे. हे उत्तर पाहून अनेकांना धक्का बसलाय. या चॅटबॉटला भारताच्या ईशान्येकडील कोणतीही माहिती नाही असं सांगितलं जातंय. पण लक्षात घ्या, हे ॲप सध्या डेव्हलपिंग मोडमध्ये आहे. पण असं असतानाही रिलीज झाल्यानंतर किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर त्यानं अमेरिकेचा शेअर बाजार पार हादरवून टाकला. त्यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातल्या तंत्रज्ञानातील वर्चस्वाच्या लढाईला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लियांगची डीपसीक एआय ही कंपनी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव्ह एआय आणि डेटा इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते. आतापर्यंत या क्षेत्रावर मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, एनव्हिडिया यांसारख्या अमेरिकी संस्थांचं राज्य होतं आणि या कंपन्यांना डीप स्टेटचं प्रतिनिधी मानलं जायचं.
पण चीनच्या या डीपसीक कंपनीला आता अमेरिकेच्या डीप स्टेट विरुद्ध एक आव्हानात्मक शक्तीच्या रूपानं पाहिलं जाते। डीपसीकच्या नव्या एआय मॉडेलनं अमेरिकेच्या तांत्रिक वर्चस्वावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत। अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एआय क्षेत्रात $500 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली होती। ट्रम्प यांनी शपथविधीनंतर सांगितलं होतं की अमेरिका एआयच्या स्पर्धेत सर्वात पुढे राहील। मात्र डीपसीक कंपनी पुढे आल्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। याला चीनचा स्पुटनिक मुवमेंट असं म्हटलं जातंय, कारण स्पुटनिकनं अमेरिकेला पहिल्यांदा अंतराळाच्या स्पर्धेत मागे टाकलं होतं। विशेष म्हणजे या डीपसीक कंपनीला चीन सरकारचा थेट पाठिंबा आहे। डीपसीकच्या तंत्राचा उपयोग डिफेन्स, सायबर सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स यासारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये केला जाते। ही कंपनी ऑटोनॉमस सिस्टीम आणि डेटा मॉडेलिंग मध्ये आघाडीची कंपनी म्हणून उभी राहते। दरम्यान डीपसीक आणि अमेरिकी डीप स्टेट यांच्यातील ही वर्चस्वाची लढाई केवळ तंत्रज्ञान क्षेत्रावर नव्हे तर आगामी काळात एकूणच जागतिक राजकारण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करेल असं म्हटलं जाते। आणि गंमत म्हणजे यात भारताचा निभाव कसा लागणार हे मोठं प्रश्नचिन्ह आहे। आगामी दशकात ही एआय टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी आणि संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं आणि नव्या संधी निर्माण करेल। तेव्हा आधुनिक जगतापासून मागे चाललेल्या भारताला स्वतःचं स्थान मजबूत करण्यासाठी आत्तापासूनच रणनीती ठेवून पावलं उचलायला हवीत। भारत 1990च्या दशकात आयटी क्षेत्रात आघाडीवरती होता। संगणकीकरण स्वीकारून आणि त्यांची धोरणं राबवून जगासमोर आमचंही काहीतरी स्थान आहे हे दाखवून दिलं होतं। पण त्यानंतर जग संगणक सोडून एआयच्या दिशेने झेपावलं आणि आपले तरुण इथे संधी आणि सुविधा नाहीयेत म्हणून परदेशात जायला लागले। परिणामी एआय क्षेत्रात भारत कोसो दूर राहिलाय। जग पुढे निघून चाललंय। एआयवर मक्तेदारी हे नव्या आर्थिक महासत्तेचं प्रवेशद्वार आहे आणि भारत त्या रेसमध्ये जपानच्याही मागे आहे। चायना आणि अमेरिका तर लांबची गोष्ट आहे। जेव्हा संगणक युग पीक पॉइंटला होतं तेव्हा मायक्रोसॉफ्ट, ऍपल, HP, डेल या कंपन्यांनी जगावर राज्य केलं। परिणामी विंडोजचा निर्माता बिल गेट्स कित्येक वर्ष जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरला राहिला। त्यानं जगभरात विंडोज सिस्टीमचे कॉम्प्युटर वितरित केले। त्यानंतर त्याला टक्कर द्यायला उभी राहिली ती ऍपल कंपनी सुद्धा अमेरिकेचीच। दरम्यान अमेझॉनचा फाउंडर जेफ बेझोस यानं ई कॉमर्सच्या बिझनेसमध्ये अव्वल स्थान पटकावलं। तेव्हा त्याला आशियामध्ये आव्हान उभं केलं ते चायनाच्या अलिबाबा कंपनीनं। भारत तेव्हाही कुठेच नव्हता। पुढे फ्लिपकार्ट आलं पण त्याची नौका डगमगू लागली। तेव्हा अमेरिकेच्याच वॉलमार्ट कंपनीने तिला आधार दिला। आज फ्लिपकार्ट फक्त नावाला इंडियन कंपनी आहे, कारण तिचे सर्वाधिक शेअर वॉलमार्टने खरेदी केले। सध्या भारतीय वंशाचे सुंदर पिचाई गुगलचे CEO झाले आहेत। त्याचा आनंद आहे, पण ते दिवस रात्र राबून अमेरिकेच्याच कंपनीला मोठं करतायत हे देखील विसरून चालणार नाही। भारतात टेक्नॉलॉजी हब बनण्याची क्षमता आहे, मात्र शोध, गुंतवणूक आणि धोरण निर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे। कुशल मनुष्यबळ, स्टार्टअप्स आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भारताला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। कारण अमेरिकेतील तज्ज्ञांनीच हे चीनचं नवीन टूल म्हणजे धोक्याचा इशारा असल्याचं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आता या एआय टूलबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे। हे ॲप लॉन्च होताच ऍपलच्या ॲप स्टोअरवर टॉप रेटेड रँकिंगमध्ये आलेलं आहे आणि येत्या काळात हेच भारताची रँकिंग घसरवण्यातही कारणीभूत ठरू शकतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।